नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये सोडवायचे आहे. टॉपिक्स आहे आपला टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड. बघा, काही प्रश्न जे आहे आजच्या आपण या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहे. जे MS सेट जे आहे ते टीचिंग आणि रिसर्च ॲप्टिट्यूड वरती आहे. तर यापैकी अनेक जे प्रश्न आहेत ते परीक्षेत थेट किंवा संकल्पना बदलून जे ते विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ जे शेवटपर्यंत नक्की पहा आणि प्रत्येक प्रश्न स्वतः सोडवा आणि शेवटी तुमचा जो स्कोर आहे तो आपल्या कमेंट्समध्ये द्या. चला आपण मग सुरू करूया पहिल्या प्रश्नांपासून. त्याच्या आधी आपण पेपरची रूपरेषा पाहून घेऊया. आधीच्या सारखीच आहे आपली. ओके, आजच्या टॉपिक्स मध्ये आपल्या टीचिंग रिसर्च ॲप्टिट्यूड या दोन टॉपिक्स वरती 50 प्रश्न आहे. अध्यापन आणि संशोधन अभियोग्यता 50 प्रश्न, 100 गुण, 1 तास, निगेटिव्ह मार्किंग नाही. प्रश्न सूचना जे आहे ते इकडे वाचून घ्यायचे आहे. सर्व प्रश्न जे आहेत ते अनिवार्य सोडवणे. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले आहे. योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे. ओके, तर चला पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. चला, पहिला प्रश्न आहे, आउटकमिंग बेस एज्युकेशन OBE संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते? पर्याय दिले. ए, अध्यापन प्रक्रियेपेक्षा शिकवण्याच्या निष्पत्तीवर भर देणे. बी आहे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देणे. सी आहे केवळ अंतिम परीक्षेतील गुणांवर आधारित असते. डी आहे शिक्षक केंद्रित अध्यापनाला प्राधान्य देते. हे चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, अध्यापन प्रक्रियेपेक्षा शिकण्याच्या निष्पत्तीवर भर देते. प्रश्न क्रमांक 2, असर्टिव्ह आहे क्वेश्चन्स. ए आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट विद्यार्थ्यांच्या शिकण्यात सातत्याने सुधारणा करण्यात मदत करते आणि याचं रिझन दिलेलं आहे आर मध्ये. फॉर्मेटिव्ह असेसमेंट केवळ अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतली जाते. पर्याय दिलेले आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे व आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. बी आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. सी आहे ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे. डी आहे ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. या चारही पर्यंत या प्रश्नाचं जे उत्तर ते ऑप्शन नंबर सी. यामध्ये ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे. म्हणजेच असर्टिव्ह जे आहे तो आपण म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट विद्यार्थ्यांच्या शिकण्यास सातत्याने सुधारणा करण्यास मदत करते हे बरोबर आहे. पण याचं जे रिझन दिलेले आहे आपण असर्टिव्ह असेसमेंट मध्ये फॉर्मेटिव्ह असेसमेंट मध्ये ही केवळ अभ्यासक्रमाच्या शेवटी घेतली जाते हे रॉंग आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. हे जे प्रश्न मी टाकले ते हे परीक्षेच्या पेपरच्या स्तरावरती पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न येतात. आधी मी सोप्या पद्धतीने टाकलं होतं. विद्यार्थी म्हणतो सर पातळी खूप म्हणजे सोपी पातळी आहे. बघा आता कठीण पातळी दिलेली आहे. तर आता कठीण पद्धतीने हे सुद्धा सोपे जर वाटत असेल तर तुमचा अभ्यास खूप छान आहे मग. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती संशोधन नमुना निवड सॅम्पलिंग टेक्निक प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग मध्ये मोडत नाही? पर्याय दिले. ए स्ट्रॅटिफिल्ड सॅम्पलिंग, बी आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, सी आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग, डी आहे क्लस्टर्स सॅम्पलिंग. ते चारही पर्याय या प्रश्नाचा उत्तर ऑप्शन नंबर सी, पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. प्रश्न 4, एका चाचणीमध्ये मीन 48, मीडियम 54, डी आणि मोड आहे 60 असल्यास वितरणाचे स्वरूप कोणते असेल? पर्याय आहे पॉझिटिव्हली स्केल्ड डिस्ट्रीब्युशन, बी आहे निगेटिव्हली स्केल्ड डिस्ट्रीब्युशन, सी आहे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन, डी आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ते चारही पर्याय या प्रश्नाचे जे उत्तर ऑप्शन नंबर बी, निगेटिव्हली स्केल्ड डिस्ट्रीब्युशन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, क्रोनबॅच अल्फाचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो? पर्याय फेस व्हॅलिडिटी मोजण्यासाठी. त्यानंतर बी आहे इंटरनल कन्सिस्टन्सी रिलायबिलिटी मोजण्यासाठी, सी आहे प्रिडिक्टिव्ह व्हॅलिडिटी मोजण्यासाठी, डी आहे कंटेंट एनालिसिस करण्यासाठी. ते चारही पर्यायांपैकी या 5व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, इंटरनल कन्सिस्टन्सी रिलायबिलिटी मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6, चला प्रश्न क्रमांक 6, ब्लूम्स रिवाइज टेक्सॉनॉमी नुसार खालीलपैकी सर्वाधिक उच्च स्तर कोणता आहे? पर्याय आहे एनालिज, बी आहे इव्हॅल्युएट, सी आहे क्रिएट, डी आहे अप्लाय. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी
क्रिएट. 7वा प्रश्न आहे, कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये सिमेट्रिक नॉईज चे सर्वोत्तम उदाहरण कोणते आहे? पर्याय इंटरनेट बंद पडणे, बी आहे तांत्रिक संज्ञेचा चुकीचा अर्थ लावणे, सी आहे वर्गातील गोंधळ, डी आहे मायक्रोफोन बंद पडणे. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी, तांत्रिक संज्ञेचा चुकीचा अर्थ लावणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 अंतर्गत अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ABC चा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय शिक्षक भरती करणे, बी आहे महाविद्यालयांचे मानांकन करणे, सी आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट जतन व हस्तांतरित करणे, डी आहे परीक्षा शुल्क निश्चित करणे. हे चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट जतन व हस्तांतरित करणे. प्रश्न 9, असर्शनचा ए आहे, प्रत्येक व्हॅलिड टेस्ट हा रिलेबल असणे आवश्यक आहे आणि याचं रिझन आहे आर मध्ये, प्रत्येक रिलेबल टेस्ट हा व्हॅलिड असेलच असे नाही. पर्याय दिले ए आर दोन्ही बरोबर आहे व आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे, बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहे पण आर हे योग्य स्पष्टीकरण नाही, सी ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे, डी ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. हे चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आणि आर दोन्ही बरोबर आहे पण आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न 10वा, खालीलपैकी हायर ऑर्डर थिंकिंग स्किल HOTS चे सर्वोत्तम उदाहरण कोणते? पर्याय व्याख्यापाठ करणे, बी आहे तज्ञांची यादी तयार करणे, तथ्यांची यादी तयार करणे, सी आहे दोन सिद्धांताचे विश्लेषण करून नवीन निष्कर्ष मांडणे, डी आहे महत्वाच्या संज्ञा तयार करणे. या चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर सी, दोन सिद्धांताचे विश्लेषण करून नवीन निष्कर्ष मांडणे. प्रश्न क्रमांक 11, यामध्ये टेबल दिलेला आहे, मॅच द फॉलोइंग जोड्या जुळवा. टेबल दिलेलं आहे, त्या टेबलमध्ये 2 कॉलम आहे, एक पहिल्या लिस्टचा आहे एक दुसऱ्या लिस्टचा आहे. बघा पहिल्या लिस्टमध्ये आहे ऑप्शन म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये ए दिलेले आहे हायटोगॉजी, बी आहे पेडॉगॉजी, सी आहे अँथ्रोगॉजी, डी आहे मायक्रो टीचिंग. आणि टेबल लिस्ट सेकंड मध्ये दिलेली आहे, ए 1 ला दिलेला आहे सेल्फ डिटरमाइंड लर्निंग, 2 ला आहे चाइल्ड सेंट्रल टीचिंग, 3 नंबरला आहे अडल्ट लर्निंग आणि 4 ला आहे स्किल बेस्ड ट्रेनिंग. खाली ऑप्शन दिलेले आहे ए ला, ए मध्ये आहे ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4. बी मध्ये दिले ए ला 3, बी चे उत्तर ऑप्शन नंबरचे दिलेले आहे बी ला 1, सी ला 2, डी ला 4. आणि सी मध्ये दिलेला आहे ए ला 4, बी 3, सी 1, डी 2. डी च्या ऑप्शन मध्ये दिलेले आहे ए ला 2, बी 4, सी 3, डी 1. या चारही पर्यंतपैकी या प्रश्नाचे जे उत्तर ते ऑप्शन नंबर आहे 1. ए ला आहे 1 म्हणजे बरोबर आहे. हायटोगॉजीला आहे सेल्फ डिटरमाइंड लर्निंग, त्यानंतर पेडोगॉजीला आहे बी ला 2, चाइल्ड सेंट्रल टीचिंग, त्यानंतर सी चा आहे अँथ्रोगॉजी अडल्ट लर्निंग हे बरोबर आहे. आणि मॅक्रो टीचिंग तर स्किल बेस्ड ट्रेनिंग हे पहिलं जे ऑप्शन आहे ए ला 1, बी ला 2, सी ला 3, डी ला 4 हे उत्तर बरोबर आहे ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, प्रश्न 12, असर्शन्स ए आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च इस्टॅब्लिश कॉज इफेक्ट रिलेशनशिप्स, त्यांचं रिझन आहे आर इंडिपेंडन्स व्हेरिएबल इज मॅनिपुलेट इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. पर्याय दिलेले ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. बी आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे पण आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. सी ए बरोबर आहे पण बी चुकीचे आहे आणि डी आहे ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. त्या 12व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए, आर आणि ए दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 13, टाईप आय इरॉर म्हणजे काय? पर्याय दिले खरी न्यूल हायपोथेसिस नाकारणे, बी आहे खोटी न्यूल हायपोथेसिस स्वीकारणे, सी आहे सॅम्पलिंग इरॉर, डी आहे मेजरमेंट इरॉर. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, खरी न्यूल हायपोथेसिस नाकारणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, एका चाचणीत मीन 72, मीडियम 68 आणि मोड 64 असल्यास वितरणाचे स्वरूप कोणते? पर्याय निगेटिव्हली स्क्वेअर्ड डिस्ट्रीब्युशन्स, बी आहे पॉझिटिव्हली स्क्वेअर्ड
डिस्ट्रीब्यूशन सी आहे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्यूशन, डी आहे नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी पॉझिटिव्हली स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन. 15 प्रश्न आहे इंटरनल व्हॅलिडिटीवर सर्वाधिक परिणाम करणारा घटक कोणता? पर्याय दिले आहे हिस्ट्री इफेक्ट्स, बी आहे रॅन्डम सॅम्पलिंग, सी आहे पायलट स्टडी, डी आहे कंटेंट अनालिसिस. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए हिस्ट्री इफेक्ट्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्सन्स प्रोडक्ट्स मुवमेंट करेलेशन्स वापरण्यासाठी कोणता डाटा स्केल सर्वात योग्य आहे? पर्याय नॉर्मल नॉमिनल, बी आहे ऑर्डिनल, सी आहे इंटरवल रेशो, त्यानंतर डी आहे डिजिटमस. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी इंटरवल रेशो. 17 प्रश्न आहे ब्लूम्स रिवाइज टेक्सॉनॉमी नुसार इव्हॅल्युएट स्तराची संबंधित कृती कोणती? पर्याय लिस्ट, बी आहे कम्पेअर अँड जस्टिफाय, सी आहे रिकॉल, डी आहे आयडेंटिफाय. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी कम्पेअर अँड जस्टिफाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 संशोधनातील ट्रिंगुलेशनचा मुख्य उद्देश काय आहे? पर्याय दिले आहे नमुन्याचा आकार कमी करणे, बी आहे निष्कर्षाची विश्वासार्हता वाढवणे, सी आहे खर्च कमी करणे, डी आहे स्टॅटिस्टिकल अनालिसिस टाळणे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी निष्कर्षाची विश्वासार्हता वाढवणे. प्रश्न क्रमांक 19 नॅशनल एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 मध्ये मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशनचा मुख्य उद्देश कोणता आहे? पर्याय एकाच विषयावर भर देणे, बी आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगी विकास करणे, सी आहे फक्त रोजगाराभिमुख शिक्षण, डी आहे केवळ ऑनलाईन शिक्षण. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे. 20वा प्रश्न आहे हायर एज्युकेशन क्वालिटी ॲश्युरन्स साठी भारतातील प्रमुख संस्था कोणती? ऑप्शन आहे NCERT, बी आहे NIOS, सी आहे NAAC, डी आहे CBSE. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी NAAC. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 पहा असर्शन दिलेले आहे ए. 21वा क्वालिटेटिव्ह रिसर्च प्रोव्हाइड्स इन डेप्थ अंडरस्टँडिंग ऑफ अ फेनोमेनॉन. रिझन दिलेलं आहे इट डील्स विथ न्यूमेरिकल डाटा अँड स्टॅटिस्टिकल अनालिसिस. पर्याय दिलेले ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. बी ए आणि आर दोन्ही बरोबर आहे, आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. सी ए बरोबर आहे आणि आर चुकीचे आहे, डी आहे ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता सॅम्पलिंगचा प्रकार प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये येतो? पर्याय दिलेले आहे ए कन्व्हिनन्स सॅम्पलिंग, बी आहे क्वाटा सॅम्पलिंग, सी आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, डी आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कन्व्हिनन्स सॅम्पलिंग.